नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण एक मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ यामध्ये मित्रांनो जाहिरात निघाली आहे. यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल ऐकणी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी 6 उमेदवाराची जाहिरात आलेली आहे. एकूण 6 उमेदवारासाठी जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद स्थापनेवरील सफाई कामगाराकरता 6 उमेदवार याची तसेच एका उमेदवार प्रत्यक्ष यादी निरोगी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सदरी प्रत्यक्ष यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील मित्रांनो. आणि वेतन श्रेणी मित्रांनो 7 वेतन आयोगाच्या मॅट्रिक्स S3 रुपये 16,600 ते 52,400 अधिक नियमानुसार देय भरती अशी राहील मित्रांनो. पुढे पाहू मित्रांनो. तर मित्रांनो, याचा दिनांक आहे मित्रांनो 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तात्पुरती या कार्यकालात पोहोचणे अशी रीतीने फक्त स्पीड पोस्टाने मार्फत पुढील पत्त्यावर पाठवायचे आहे मित्रांनो. प्रबंधक आणि प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद संभाजीनगर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे. स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. कोणत्याही तुम्ही जर कशाने जर पाठवला तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवार मित्रांनो, यामध्ये पात्रता आहे तुमची. उमेदवार भारताचा नागरिक असावा. उमेदवार किंवा इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा. उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान किंवा 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. पुढे पाहू मित्रांनो. पात्र उमेदवाराकरता अटी काय आहेत? पात्र उमेदवाराकरता अटी काय आहेत? उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. उमेदवार नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेला नसावा किंवा उमेदवाराला कोणते न्यायालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, कोणते राज्य सेवा आयोगाच्या त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे प्रतिरोधक केलेले नसावे. अपात्र ठरवले जाईल मित्रांनो. पुढे पाहत मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे तुम्हाला. उमेदवाराने अर्जासोबत खालीलपैकी दाखल्याचे स्वतः प्रमाणपत्र म्हणजे सेल्फ अटेस्टेड केले असावे तुम्ही. शैक्षणिक पात्रता उमेदवार गुणपत्रिक आणि प्रमाणपत्र 4थी, 7वी आणि 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा. जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र अथवा तत्सम अधिकाऱ्यांचे प्रमाण केलेले जन्मतारखेचा पुरावा असावा. पुढे पाहत मित्रांनो. उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे दाखला असावा. जातीचा दाखला असावा किंवा मागासवर्गाचा असा दाखला असावा. सफाई कामगाराचा पुनर्भाव असल्याचा अनुभव असावा. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमॅसेल सर्टिफिकेट असावे. विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीतील जर उमेदवाराचे नाव बदलले असल्यास त्याचा बदलाबाबतचे दस्तावेज, उदाहरण शासकीय राजपत्र किंवा सक्षम अधिकारी जारी केलेल्या विवाहित प्रमाणपत्राची प्रती इत्यादी. सेवा योजना कार्यालयात नोंदणी केलेली नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, इतर विशेष अर्हता असल्याचा दाखला असावा किंवा न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणताही दस्तावेज अशी तुम्हाला त्याची पूर्तता करायची आहे मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो तुमचे लहान कुटुंब असल्यास त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. आणि पुढील पाहू मित्रांनो. अर्जाची छाननी जाहिरातीतील तरतुदीनुसार केवळ किमान अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत यासाठी बोलण्याचा कोणताही हक्क राहणार नाही. पुढे पाहत मित्रांनो. याच्यामध्ये मूल्यांकन पद्धत प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणपत्र उमेदवारांना खालील प्रक्रियेस समोर जावे लागेल मित्रांनो. प्रत्यक्ष परीक्षा तुमची 30 गुणाची असेल. किती गुणाची? 30 गुणाची असेल. उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला 15 गुणाची आवश्यकता आहे. आणि शारीरिक क्षमता तुमची 10 गुणाची असेल आणि तोंडी परीक्षा ही 10 गुणाची असेल. एकूण तुम्हाला 50 गुण याच्यामध्ये घ्यायचे आहेत. पुढे पाहत मित्रांनो. अर्ज करण्याची पद्धत उमेदवारांना संपूर्ण जाहिरात तपशिलीवर वाचावी. अर्जाचा भरलेला तपशील योग्य आहे की सुनिश्चित करून घेऊन अर्ज सादर करावा. उमेदवाराने एकापेक्षा अनेक अर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारला घेतला जाईल. त्यासंबंधी उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय त्याबाबत कोणताही तक्रार, दावा ऐकला जाणार नाही तथा विचार केला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर एकच जर अर्ज केला
तो स्वीकारला जाणार आहे. 2 जर केलं तर त्याचा शेवटचा अर्ज तो स्वीकारला जाणार आहे. सफाई कामगार पदासाठी मित्रांनो इयत्ता 4थी मधील गुण नमूद केलेले अनिवार्य आहे. जर उमेदवारांना इयत्ता 4थी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढच्या उच्च अर्हता 10वी 12वी पदवी प्राप्त असेल, त्यांच्याकडे इयत्ता 4थी चे गुणपत्रक नसेल तर त्यांनी अर्ज भरताना इयत्ता 4थी करता काल्पनिकरित्या म्हणजे 50% गुणाची त्यामध्ये तुम्हाला तरतूद करायची आहे. 100 गुणपैकी 50 गुण प्राप्त नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता राखण्यात करायची आहे. राज्य शासनाच्या इतर विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी सध्याच्या नियोक्तीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडून निर्देश केलेला ते सदर करावे लागेल. मित्रांनो, यामध्ये उमेदवार त्यांनी वैध ईमेल ID तसेच मोबाईल नंबर अर्ज नमूद करावा. ज्यावर आवश्यकता असल्यास पत्रव्यवहार तसेच संपर्क केला जाईल. म्हणजे तुमचा ईमेल ID, फोन नंबर हे सगळं संपूर्ण असं मित्रांनो, कारण का तुम्हाला त्याचा कोणतीही त्याची सूचना दिल्या जाईल. पुढे पाहू मित्रांनो, उमेदवाराकरता इतर आवश्यक सूचना काय आहेत? उमेदवारांना इतर आवश्यक सूचना काय आहेत? अर्ज पाठवताना पाकिटवर सफाई कामगार व पदाकरता अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे. अर्जातील विविध जागे उमेदवाराचे स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिटकावे. पुढील पाहू मित्रांनो, उमेदवारासोबत जोडलेल्या विविध नमूद अर्ज करावा. इतर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षर लिहावी. अर्ज संपूर्ण भरलेला असेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल किंवा विवाहित नमूद नसेल तर असा अर्ज नाकारण्यात येईल आणि त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. मित्रांनो, अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तथापि अल्पसूची प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्या समाविष्ट असलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स नंतर रजिस्टर हायकोर्ट ब्रँच ॲट औरंगाबाद यांचे नावे अधिकृत बँकेतून ₹200 धनाकश डिमांड ड्राफ्ट अथवा पोस्ट ऑर्डर काढावी लागेल. सदरील शुल्क ना परतावा राहील. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराच्या अर्जात दिलेल्या माहिती खोटी सदर केल्या किंवा खोटी माहिती दडून ठेवलेल्या निर्देशनात आल्यास त्याच्या उमेदवारी भरती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पुढे पाहू मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड या पत्त्यावर तुम्हाला मुलाखत द्यायची आहे. शारीरिक क्षमता तोंडी चाचणी मुलाखत या ठिकाणी तुम्हाला या पत्त्यावर जाऊन तुमची मुलाखत ते द्यायची आहे. सदर परीक्षा शारीरिक क्षमता चाचणी बोलण्याचा इतर उमेदवार उपस्थित राहताना प्रवेशपत्र तसेच कार्यालय मान्यता आहे. पुढे पाहू मित्रांनो, उमेदवार निवड ही सफाई कामगाराच्या परीक्षा शारीरिक क्षमता चाचणी व तोंडी मुलाखती मिळालेल्या एकत्रित गुणाच्या आधारे केली जाईल. पुढे पाहू मित्रांनो, हे तुम्ही जाहिरात स्पष्टपणे वाचून घ्या मित्रांनो. याच्यामध्ये खूप मोठी जाहिरात आहे. आता आपण याच्यामध्ये एक पाहणार की सफाई कामगार पदाचे कर्तव्य काय आहेत मित्रांनो. सफाई कामगार पदाचे कर्तव्य काय आहेत? मान्य न्यायालयाच्या चेंबराची स्वच्छता तसेच इथेल स्वच्छतागृह, शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ व ठिकठिकाणी ठेवणे. राज्य शिष्टाचार अधिकारी तथा न्यायालय रक्षकद्वारे नियुक्ती केली जाणार कोणत्याही कामे मित्रांनो तुम्हाला हे कामे पूर्ण करायची आहेत. कोणते मित्रांनो? चेंबरची स्वच्छता तसेच स्वच्छतागृह, शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ हे ठिकठिकाणी म्हणजे नीटनेटके हे ठेवायचे आहेत. अशी होती मित्रांनो आपली महत्त्वपूर्ण जाहिरात. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.